शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना संदर्भामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला होता, ज्या शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे जे पंचनामे झाले होते, त्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता पीक विम्याची रक्कम कधीपर्यंत मिळणार आणि पीक विमा किती रुपयापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळणार आणि राज्य शासनाने पीक विमा संदर्भामध्ये कोणता GR हा निर्गमित करण्यात आलेला आहे 19 डिसेंबर 2025ला, त्याची सविस्तर आणि डिटेल माहिती आपण या व्हिडिओमार्फत शेतकरी मित्रांनो बघणार आहोत. तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, या चॅनलवर नवीन असाल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करू का, जेणेकरून आपल्याला महत्त्वाचे असे शेती संबंधित माहिती आपल्याला आपल्या चॅनलवर मिळत राहील. तर सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी 31,46,32,000 इतकी रक्कम वितरित करण्याबाबत शासन निर्णय हा 19 डिसेंबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. यामध्ये ह्या पैशाची तरतूद शेतकऱ्यांसाठी आणि कुणासाठी करण्यात आलेली त्या संदर्भात देखील आपण सविस्तर डिटेल माहिती घेणार आहोत. आणि पीक विमा रब्बी खरीपचा कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळणार आहे त्याची सुद्धा डिटेल माहिती आपण घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत क्षेत्रीय स्तरावरील कार्यालयाकरिता स्टेशनरी, प्रवास खर्च, आकस्मिक खर्च इत्यादी कार्यालयीन खर्चासाठी तसेच पीक कापणी प्रयोगाकरिता लागणारे तक्ते व प्रपत्राची छपाई देयके अदा करणे आणि पीक कापणी प्रयोगासाठी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना प्रति प्रयोग 1000 रुपये प्रमाणे मानधन अदा करण्याकरिता रक्कम 31,46,32,000 इतका निधी शासनाच्या विचारधारेने होती आणि हा GR देखील निर्गमित करण्यात आलेला. या GRला मान्यता, शासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. आता ज्या शेतकऱ्यांना 2024-2025मध्ये खरीपमध्ये, रब्बीमध्ये 24मध्ये जो काही पीक विमा काढला होता त्या शेतकऱ्यांचा पात्र होता आणि ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम अद्यापपर्यंत मिळाली नाही. आता मागील वर्षीचा पीक विमा राज्य सरकारकडून निधी जेव्हा प्राप्त होईल विमा कंपनींना, जो काही राज्याचा केंद्राचा हिस्सा असतो त्यानुसार ती रक्कम वितरित करण्यात येते. आणि 2025चा जो काही पीक विमा आहे तो पीक विमा शेतकरी मित्रांनो, आता हा अहवाल म्हणजे संपूर्ण डिटेल माहिती पीक कापणी प्रयोगाची जेव्हा विभागाकडून वरिष्ठांकडे म्हणजे राज्य सरकारकडे, केंद्र सरकारकडे हे संपूर्ण माहिती डिटेल गेल्यानंतर त्या सर्व आकडेवारीनुसार, माहितीच्या आकडेवारीनुसार पीक विमा कंपनीकडे ही आकडेवारी पोचली जाते. त्यानंतर 20 ते 25 दिवसाच्या कालावधीमध्ये ही माहिती पोचल्याबरोबर शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याच्या नुकसान भरपाईची रक्कम ही अदा करण्याचा काम पीक विमा कंपनींना करणे हे अत्यावश्यक असते. जर त्या कालावधीमध्ये पीक विमा कंपनीनं शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम अदा केली नाही तर रकमेच्या 12% व्याजानुसार त्यांना रक्कम हे देण्याचं बंधनकारक आहे, असं कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, केंद्रीय कृषी मंत्री यांनी सांगितलेलं आहे. आता शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीप आणि रब्बीचा पीक विमा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये येऊ शकते असे संकेत सध्या तरी दिसून येत आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही होती पीक विमा संदर्भामधील अपडेट. अशाच माहितीसाठी बघत राहा आपलं YouTube चॅनल. धन्यवाद.